पत्रकारांनी प्रश्न विचारले ते पळून गेले, तर सुनील तटकरेजींना मी ताबडतोब ट्विट करून म्हणजे माझं मत जे होतं ते मी मांडलं की तुम्ही पळा, पण आता यापुढे तुम्हाला आम्ही ना तुम्हाला सोडू ना त्यांना सोडू, काय वाटेल ते झालं तरी आम्ही लढू. आताच्या घटकेला मी याला पहिला टप्पा मानते आणि याच्या पुढे अनेक गोष्टी होणं बाकी आहे. पहिला म्हणजे जेवढे जेवढे राजकारणी या खरातांकडनं ओशनो जल घ्यायचे यांची नावं बाहेर आली पाहिजेत. रुपाली चाकणकरांवर FIR होऊन चौकशी होऊन, कारण महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून जर त्यांनी केसेस दाबल्या असतील तर त्या सगळ्या केसेसची कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे आणि ही जेवढी नावं आहेत राजकारण्यांची ती बाहेर आली पाहिजेत. महाराष्ट्राच्या राजकारणाला साफ केलं पाहिजे. घाण करून टाकली आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची. तर मुख्यमंत्र्यांना एकतर आभार, तुम्ही महाराष्ट्राच्या महिलांच्या डोक्यावर उपकार केलेत निर्देश देऊन, पण खरंच सार्कास्टिक बोलणं नाही, पण खरंच आभार की तुम्ही यावेळेस जरा लवकर तरी ते काम केलं. पण याच्या पुढे कुठेही डायल्युशन होणार नाही अशी अपेक्षा करतो. तुम्ही आता म्हणालात की उपकार केले, लवकर घेतला राजीनामा, पण उशीर झालाय का राजीनामा घेण्याला? कारण का 2 केसेस हुंडाबळीचे आले जे मोठे झाले महाराष्ट्रामध्ये, कुठलीही कारवाई महिला आयोगाने केली नाही, तेव्हाच राजीनामा घेणं अपेक्षित होतं का? आता या क्षणाला राजीनामा देणं खूप उशीर केला का त्यांनी? नाही, प्रश्नच नाही. पहिले जे 2 झाले, वैष्णवी हगवणे प्रकरण असो, संपदा मुंडे असो, गौरी गर्जे असो, कुठेही महिला आयोगाने कुठलीही कारवाई केली नाही. हे तर पुढे आलेले आहेत. याच्या मागे पडद्यामागे कितीतरी ठिकाणी असे हुंडाबळी जातात. महिला आयोगाकडे महिला कंप्लेंट्स करतात, पण आयोग काहीही करत नाही. कारण अशा निष्क्रिय लोकांना, ज्यांना काडी मात्रही अक्कल नसते, काडी मात्रही त्यांना पडलेली नसते, त्यांना फक्त सगळीकडे मिरवणं आणि राजकारण करणं याशिवाय दुसरं कळत नाही, अशा लोकांना यापुढे मुख्यमंत्र्यांनी महिला आयोगावर आणू नये. मुख्यमंत्र्यांना खास मला हा निरोप द्यायचा आहे की याच्या पुढे राजकारणाला आणि आयोगाला लांब ठेवा. याच्या पुढचे जे येतील महिला आयोगाच्या अध्यक्षा, त्या एक IPS ऑफिसर किंवा एक रिटायर्ड जज यांचीच नियुक्ती करा, म्हणजे खरोखर महाराष्ट्राच्या महिलांना न्याय मिळेल. महिला प्रदेश अध्यक्षपदी अजूनही रुपाली चाकणकर कायम आहे, तर त्याही पदावरून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे का पक्षात? आताच्या कुठल्या याच्यावर आहेत? महिला प्रदेश अध्यक्ष नाही, आता तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, तो सुनेत्रा पवारांनी घ्यावा. पण सुनेत्रा पवारांना खरं तर एक स्त्री म्हणून हे सगळं 3 दिवस बघत होत्या त्यांनीही कुठचाही पाऊल उचललं नाही. खरं तर महाराष्ट्राची पहिली स्त्री उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या महिलांसाठी अनेक गोष्टी करणं अपेक्षित होतं. पण 3 दिवस जेव्हा कळस झाला, सगळ्यांनीच पत्रकार परिषदा घेतल्या, त्यानंतर त्यांनी तो राजीनामा स्वीकारला. पण स्वीकारताना सुद्धा जे दिसलं ते म्हणजे सुनेत्रा पवारांचा चेहरा गंभीर होता, पण पुन्हा एकदा रुपाली चाकणकर जसं मॉडेलिंगसाठी उभे राहतात तसा त्यांनी एक त्यांचा जो फोटो होता तो पोज देतानाचा फोटो बघून मला वाटलं, त्यानंतरचं त्यांचं बोलणं देखील ऐकून त्याच्यात कुठेही विनम्रता नव्हती, एक अहंकार होता. या सगळ्या गोष्टी बघून मला असं वाटतं की त्यांना खरंच एक इंट्रोस्पेक्शन ज्याला आपण म्हणतो ते करण्याची गरज आहे. आता फक्त रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे अनेक फोटो व्हायरल झाले म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली आहे, मात्र अनेक जे मोठे नेते आहेत त्यांचे सुद्धा फोटो खरात सोबत आहेत, तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे का? किंवा त्याच्यासाठी तुम्ही लढणार आहात का? फक्त भाजपचे नेते असतील किंवा सगळेच पक्षाचे मोठे नेते त्याच्यामध्ये आहेत? मी तेच सांगतेय की याच्यात हा पहिला टप्पा झाला यांचा राजीनामा. याच्या पुढे अनेक गोष्टी होणं अपेक्षित आहे. एक म्हणजे हे सगळे जे राजकारणी ते ओशनो जलसाठी गाड्या पाठवायचे, हेलिकॉप्टर पाठवायचे, तिथे म्हणजे उठता बसता शिर्डीच्या नावाखाली तिथे त्यांच्या त्या मंदिरात जाऊन यांचं सो कॉल खरातांचं, त्यांच्या गुरुजींचं, कोणाच्या पप्पांचं, या सगळ्यांचं दर्शन घ्यायचंय. तर या सगळ्यांची नावं बाहेर आली पाहिजेत. आणि एक विकास दिवटे नावाचा ज्याची आत्महत्या झाली, ज्याची केस शिर्डी पोलीस स्टेशनला रजिस्टर्ड होती आणि ती केस बंद करण्यात आली, ती केस सुद्धा परत रिओपन करण्याची गरज आहे. आणि असं सविस्तर पत्र मी सदानंद दातेंना पाठवणार. बघितलं तर काल त्या असं म्हणाल्या रुपाली चाकणकर की जे काही
नाही, त्यांनी ती अगदी नक्की घ्यावी. अनामिका कापली नाही कापली ते त्यांचं त्यांनी ठरवावं, सुषमा अंधारेंनी ठरवावं. पण त्यांनी एकदा नाही अनेक फोटो दाखवले, तर त्यांनी दोघांनी नक्कीच त्याचा जो सोक्षमोक्ष आहे तो लावावा. पण या ज्या सगळ्या गोष्टी मी मांडल्या हे तिथलं सत्य होतं. तुम्हाला हवं ते तुम्ही करा, हव्या तेवढ्या डिफेमेशन केसेस टाका, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला महाराष्ट्रातल्या महिलांसाठी जे लढणं, एक स्त्री म्हणून लढणं माझं कर्तव्य होतं, ते मी केलं. आणि अशा व्यक्तीला उचलून फेकून देणं हे प्रत्येक स्त्रीचं काम आहे, जे मी केलं. अनेक नेत्यांचे फोटो समोर आलेत, मात्र दीपक केसरकरांनी स्टेटमेंट दिलंय. ते म्हणतायत की ते जे बोलायचे ते खरं व्हायचं आणि म्हणून लोकांचा विश्वास त्यांच्यावर बसायला लागला. आता कुठलाही माणूस येतो, काहीही बोलतो आणि ते खरं होतं म्हणून त्याच्याकडे असं अंधश्रद्धेने जाणं आणि या ज्या गोष्टी तो करायचा हे कितपत लोकांना पटतंय. आणि असे जर आपलेच नेते जात आहेत हे बघून इतर सामान्य जनतेला वाटतं नाही हा खरंच कोणतरी योगी पुरुष असेल, कारण याच्याकडे आपले नेते सुद्धा जातात. तर आपण या सगळ्या अंधश्रद्धांना, या सगळ्या गोष्टींना कुठेतरी आळा घालणं गरजेचं आहे, असं या नेत्यांना का वाटत नाही हेच मला कळत नाही. खरं हाच मुद्दा आहे की महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणून बोललं जातं. भाषण करताना नेते अनेक वेळा हा संदर्भ लावतात की पुरोगामी महाराष्ट्रातून आम्ही वगैरे येतो. पण याच पुरोगामी महाराष्ट्रातले सर्वच नेते, मग मुख्यमंत्री आजी असो किंवा माझे असो, सर्वांचेच फोटो यांच्यासोबत पाहायला मिळतात. कसं घ्यावं या नेत्यांचं नेमकं मग काय मनात चाललंय? अगदी आजी माझी मुख्यमंत्री, नंतर त्या उपमुख्यमंत्री, ते तर तिथे नेहमीच जातात असं ऐकलंय, नेहमीच त्यांच्याकडनं बरंचसं काही करतात असं ऐकलंय. आत्ताच्या घटनेला मला हाच संदेश द्यायचा आहे की एक तर लोकांनी, यांना मी भोंदू बाबा नाही म्हणणार, हे अतिशय विकृत बाबा होते, तर अशा लोकांना सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की अशांच्याकडे कधीही परत जाऊ नका. हात जोडून विनंती आहे की आपला धर्म इतका कमजोर नक्कीच नाहीये. आणि अशा बाबांकडे त्यांनी काल तर एक महंत होते, महंत काळाराम मंदिराचे सुधीरजी, आणि त्यांनी तर सांगितलं जिथे ते म्हटलं जात होते ते मंत्र सुद्धा चुकीचे होते. तर हात जोडून विनंती आहे, असे कॅप्टन, असे बोंधू, असे विकृत अशा लोकांकडे जात जाऊ. केसरकरांचे निकटवर्तीय दीपक लोंढे त्यांची एसआयटी चौकशी कसून करण्यात आलेली आणि या चौकशीतून समोर आलेलं की त्यांचे व्यावसायिक संबंध होते. या चौकशीतून आता आणखी नवीन राजकीय नेत्यांची नावं समोर येतील असं एसआयटीच्या सूत्रांचं म्हणणं आहे. मी दीपक केसरकरांचे एक नाही अनेक फोटो अनेक वेगवेगळे बघितलेत. चंद्रकांत पाटलांचे बघितलेत, तर आत्ताच्या म्हणजे भाजपच्या चंद्रकांत पाटलांचे. तर हे जे सगळं आपण बघतोय, ही सगळे जे मोठे मोठे नेते मंडळी आहेत, धनंजय मुंडे आहेत, चंद्रकांत पाटील आहेत, दीपक केसरकर आहेत, सुनील तटकरे, तर उठता बसता आहेत. चाकणकर तर मला वाटतं त्या सिन्नरमध्येच राहिला होत्या की काय असंच वाटतंय. तर इतके त्यांचे फोटो व्हिडिओ, म्हणजे हे एकदा चुकून गेलेत की भेट घ्यायला गेलेत असं नाहीये. त्यांचे संबंध सगळ्यांचे नक्कीच होते. तर हे सगळं बघून मला वाटतंय की हे फार गंभीर आहे. हे सगळ्यांची नावं बाहेर आली पाहिजे आणि एक तर राजकारणाला आता या सगळ्यापासून मुक्त करण्याची गरज आहे. हे प्रकरण आतापासूनच सुरू नाहीये. या आधी काही कॅप्टन या संस्थांना धरणाचं पाणी दिलं ते 39 लाख लिटर आणि ते मला अगदी महत्वाचा प्रश्न विचारला. जयंत पाटलांनी त्यांच्या काळामध्ये मवियानी त्यांचं जे धरणाचं पाणी होतं ते त्यांच्या संस्थेला आरक्षित केलं.